नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग आपल्या एक्सप्लेन जयंतच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर आज चाललो आहे मी गावी। आज शुक्रवार आहे, गावी चाललो आहे गणपतीला। आवर्जून लोक जातात गणपतीला। दिवाळी म्हणा बाकी कुठले पण सण असून दे, पण कोण लोक एवढे इंटरेस्ट घेत नाही, पण गणपतीला आवडीने गावी जातात लोक। तर त्यासाठी मी आज आदल्या दिवशी चाललो आहे, कारण की मी कधी पण जाताना मी 5-6 दिवसानंतर जातो, कारण की आमचा गणपती असतो 10 दिवस असतो। तर यावेळी जरा मी पहिल्या दिवशीपासून चाललो आहे, कारण की माझं लग्न झालं आहे, तर म्हणून मी पहिल्या दिवशीपासून चाललो आहे। तर आणि ह्या टायमाला गाडी नेत नाही, गाडीमध्ये जरा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे गाडी नेत नाही। तर मी माझं कसं दरवर्षी मी जेव्हा गाडी नव्हती 4 व्हीलर तेव्हा मी ट्रॅव्हल्स नेतो। तर ती ट्रॅव्हल्स आहे साई ट्रॅव्हल्स, म्हणजे देवगडचा राजा साई ट्रॅव्हल्स, मांजरेकर बंधूंची गाडी आहे। तर ती आता जी नवीन काढली आहे ती स्लीपर कोच आहे। त्या स्लीपर कोचने मी त्या गाडीने जाणार आहे। त्या स्लीपर कोचची माझी सीट आहे DL म्हणून, डाऊन साईड L माझी सीट आहे। तर तुम्हाला दाखवेनच गाडी, ती गाडी बघा, त्या गाडी तुम्ही जाणार आहे, पूर्ण ब्लॉग होणार। तर पूर्ण ब्लॉग संपेपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या। चला तर म्हणजे पुढे भेटूया। मित्रांनो हे बघा, इथे हा पूर्ण व्ह्यू आहे आपल्या साई ट्रॅव्हल्समधला। ही स्लीपर बस आहे, त्यामुळे सगळे सीट आहेत ते सगळे स्लीपर आहेत, स्लीपर कोच आहे पूर्ण। तर माझा आहे तो DL आहे, डाऊन साईड आहे L। माझी या साईडची सीट आहे, बघा एक पडदे पण आहे तिथे बघा। बघा व्ह्यू आहे मस्तपैकी, पिलो आहे तसं क्युशन व्ह्यू आहे पूर्ण। ते चार्जिंगचं हे आहे, ऑप्शन दिलेलं आहे, USB चा पण ऑप्शन दिलेलं आहे साईडला, आणि ते बटन्स ऑन ऑफ आहे। गाडी चालू झाली की लाईट्स ऑन होईल। ते मोबाईल ठेवण्यासाठी आहे जागा, पूर्ण 5.5 फूट असं माणूस झोपू शकतो। तिकडे बॅग बी ठेवण्यासाठी, काही कपडे ठेवायचे असतील तरी ठेवू शकता। हे बघा वरचं पण सेम व्ह्यू आहे, फक्त इकडे दोघांसाठी आहे, दोघांसाठी दोन्ही लाईट्स पण आहेत, आणि त्यांच्यासाठी चार्जिंग ऑप्शन आणि USB ऑप्शन पण आहे। त्याच्यामुळे स्पेस आहे झोपण्यासाठी, आणि बॅग बी ठेवण्यासाठी जागा आहे। बघा पुढे तो लास्टमध्ये बी दाखवतो, नाही काढूनच घेतलं। इथे मित्रांनो फायर एक्सटिंग्विशर दिलं आहे, मागचा एक्झिट डोअर आहे, एमर्जन्सी डोअर। इथे लिहिलेलं आपत्कालीन निकास एमर्जन्सी एक्झिट, म्हणजे इथे गाणी बिणी लावले, इथे स्पीकर साऊंड आहे, इथे लाईट्स पण आहेत बघा, LED लाईट्स आहेत। ओव्हरऑल गाडी मस्त आहे, खूप छान आहे। वरचा व्ह्यू तुम्ही बघायला गेला तर डाऊन साईडचा तुम्हाला दाखवला, वरचा व्ह्यू असा दिसतो, ते सेम आहे, फक्त फीचर्स सेम आहे सगळीकडे। स्पेस पण खूप आहे जबरदस्त, म्हणजे बाकीच्या गाड्यांपेक्षा कम्पेअर केलं तर खूप छान आहे। साईड जी स्लीपरची ही केबिन आहे, आणि ह्या पहिल्या गाडीमध्ये म्हणजे सिटिंग गाडीमध्ये जी केबिन आहे ती जरा स्पेस कमी आहे, या गाडीमध्ये स्पेस जास्त आहे केबिनमध्ये। त्यामुळे इथे सीट आहे बघा, इथे पण आहे, वरती आहे, स्पेसफुल जागा आहे बघा, आधी पण जागा घेतली आहे। आणि ॲडव्हान्स म्हणजे म्हणायचं झालं तर स्पेस जास्त आहे बसण्यासाठी बघा। हे आपले याचं काय नाव, दीपक पडवळ, या पवन ट्रॅव्हलचे क्लीनर, काय नाव काय आपलं, बघ तरी मस्त आहे गाडी स्लीपर कोच। आलात तर म्हणजे आता ही गाडी आहे ती बोरिवली ते देवगड, देवगड ते बोरिवली एवढीच सर्विस असते या गाडीची। आता तुम्हाला पुढचा प्रवास दाखवेनच मी, शुक्रवारी तुम्हाला समजेलच काय असेल ते बघा। बाकी पण गाड्या लागलेल्या आहेत साईडला, सगळे स्लीपर कोच पण आहेत, AC पण आहेत, सिंगल आहेत, सिटिंगवाले गाड्या आहेत। सिटिंग गाडीमध्ये जी केबिन आहे त्याच्यामध्ये रिवर्स, त्याच्यामध्ये आहे का रिवर्स कॅमेरा, आहे ना रिवर्स कॅमेरा, हां कॅमेरा दोन्हीमध्ये, रिवर्स कॅमेरा दोन्ही गाडीमध्ये रिवर्स कॅमेरा आहे। नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग। आता आपण आलो आहोत भांडूप कोकण नगरला आलो आहोत। तर तुम्हाला मी कोकण नगरचं जे साई ट्रॅव्हल्स ऑफिस, माझा जो ज्या गाडीने प्रवास होणार आहे
त्या गाडीचं मी ऑफिस दाखवतो तुम्हाला. काय बघा ऑफिस आहे आणि हे कोकण नगरचा बस स्टॉप आहे. इथे गाड्या सगळ्या थांबलेल्या असतात, पण तो बोलला आहे की बाहेर येणाऱ्या गाडी म्हणजे पेट्रोल पंप पेट्रोलचा ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आपल्याला की मंगलचा पेट्रोल पंपला येणार आहे. म्हणजे ती गाडी तिकडे येणार तर बाहेर सगळ्या गाड्या लागणार, इथे ट्रॅफिक होणार आहे. त्याच्यामुळे मी तिकडे जाणार आता थोडा वेळाने. 2:30 वाजता गाडी येईल, 2:30-2:45 पर्यंत येईल गाडी. आता ही बघा, त्यामुळे मी आता तिकडे आता चाललोच आहे. चला तर मग पुढे आता गाडी येईल तेव्हा मग पुढचा ब्लॉक पुढे. कारण हे बघा कोकणातल्या गाड्या सुरू झाल्यात आता यायला. ठाणेश्वरी बघा गाडी चालली आहे. फायनली मित्रांनो आपले देवगड तराजा आलेला आहे, म्हणजेच मांजरेकर बंधूंची साई ट्रॅव्हल्स गाडी. मी पेट्रोल पंपचं मागचं वैभव आपली तिकडे बघतो. जाऊ ना सारंग सारंग हां जयंत सारंग. हां आपले कोण आहात? सायलेंट सावंत. हां बोला. हां 30 पण फुल झाली की नाही गाडी? हां कोण आहे? हे कोण सेकंड पायलट कोण आहे? कोण तारकर कांदूर. चला तो ठेवून बॅग ठेवून येते पुढे. अरे हा ना दागा काय 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 बघतो आपली सीट. सावंत बुवा आपल्या गाडी चालवत आहेत. नंतर मग तारकर पायलट येणार आणि आपले सामान बनणारे दादा आहेत. आता मेट्रो मॅग्नेट मेट्रो मॉलच्या तिकडून निघाली आहे गाडी आता पेट्रोल पंपच्या तिकडून. आता पुढे आपले तारकर पायलट आहेत, सेकंड पायलट आहेत, ते तिकडे आपल्याला भेटतील भांडू पंपिंगला. चला मित्रांनो सोनापूरमध्ये ट्रॅफिक लागलेला आहे. हे जास्त आहे. पायलट दुसरे येईल. मित्रांनो आपले तारकर काका आलेले आहेत तांदूरचे, सेकंड पायलट आहेत. बोरोली ते घाटकोपरपर्यंत सावंत काका होते. घाटकोपरपासून आता पुढेपर्यंत तारकर काका ते बघायला लागेल. बघा मी बॅग ठेवली आहे आणि मी असं आणलं बघा स्लीपर सीट आहे पूर्ण. बघा इथे कुशन आहे, बघा कुशन आहे इथे. म्हणजे आपण असं बसलो की ते आपण पाठी डोकं टेकून पाठ बीट टेकायला त्याच्यासाठी कुशन. आणि हे पिलो आहे मस्त आहे. हे आपलं मोबाईल होल्डरसाठी जागा म्हणजे इथे चार्जिंगला जर मोबाईल लावला आपण तर मोबाईल याच्यात ठेवू शकतो. तर साईडला USB ऑप्शन पण दिलेलं आहे बघा. आणि आता हे बघा तिकडून बटन चालू केलं केबिनमधून ते इकडे लाईट ऑन झालेली आहे. तर आता तुम्ही चार्जिंगमध्ये लावू शकता. तर इथे आता लाईट चालू आहे. आता दिवसाची वाटत नाही, दिसत नाही ती. आता उजेड आहे ना त्याच्यामुळे ती दिसत नाही. तर ओव्हरऑल मस्त वाटतं स्लीपर. आणि तिकडे ते समोर दिसतं ते तिकडे तुम्ही जॅकेट वगैरे ते तिकडे तुम्ही ठेवू शकता किंवा बॅग ठेवू शकता त्या छोटी मोठी असेल तर. आणि असे एवढे जागा खूप झाली म्हणजे 5.5 फुटाच्या वरतीच आहे. एवढे माणूस पूर्ण प्रॉपर झोपू शकतो. साईडला असे 4 साईडने पडदे आहेत हे बघा, कर्टन्स लावलेले आहेत. ओव्हरऑल सगळं सही आहे आणि जबरदस्त वाटतं. फुल मोठी विंडो जबरदस्त. आणि समोरचा व्ह्यू तर तुम्ही बघितला कसा वाढवता. आता बघा कुठे चहा पाण्याला उतरवतं आहे. तर चहा पाण्याला कुठे उतरवतं माहीत नाही. बघूया आता असं. आता कुठेतरी आता तर मानपूर क्रॉस केला आम्ही. आता कुठल्या मानपूर मार्गे वाशी मार्गे मग पुढे पनवेल पळसकर करून पनवेल पुढे. तर बघूया कुठे थांबेल डिपेंड आहे. तिकडे खाली भेटणार तिकडे असेल त्यांचा तिकडे डेली तिकडे थांबवतात तिकडेच ते थांबवतात चहा पाण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण चहा पाण्यात.
ST मध्ये काहीतरी लफडी झालेली आहे तिकिटावरून. वाशी ब्रिज लागलेला आहे. एक नंबर खतरनाक. लेफ्ट साइडला गेला तो गोवा मार्ग, समोर जो रोड जातो JN पेटी पुढे पुरण साईड लेफ्ट राहतात ते शिवसागर हॉटेल, तोच लेफ्टमध्ये गोवा मार्ग आलो. सिटिंग साई ट्रॅव्हल्स आपली लागलेली आहे आणि बाजूला आहे ती डबल डेकर साई ट्रॅव्हल्स, दोन्ही एकच ब्रँड दोघांचा, मांजरेकर बंधूंच्या गाड्या. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो न्यू मिलन रेस्टॉरंटमध्ये, ते जे पेनमध्ये आहे, आणि आता नाश्ता करायला जाऊ आम्ही आतमध्ये. हॉटेलला मी वडेपाव घेतले, एक प्लेट वडापाव बोललं तर म्हणजे एका प्लेटमध्ये 2 वडेपाव येतात. सिटिंग साई ट्रॅव्हल्स निघत आहे आणि आता आमचे पण थोडा वेळ निघेल. मित्रांनो, आम्ही न्यू मिलन पॅलेसमधून निघालो आहोत. खड्डे खड्डे बघा मित्रांनो, खड्डे. फुल झाले दादा आपले अगरबत्ती लावत आहेत देवबाप्पाला.
कोकण रेल्वेचा ब्रिज. ॲक्सिडेंट झाला. बसून खड्ड्यात गाठला मी. लेडीज नाही पडली होई. खड्ड्यात टाकल्या की खड्ड्यात टाकल्या. हो बाबा लय जाऊन काय आता ट्रॉफिक लागलेला आहे. सेटिंग साई आपल्या पुढेच आहे. इंदापूर मार्केटला इंदापूर मार्केट वल्लर उभे. एक तर ट्रॅफिक सुटलेला आहे. तर बघा मानगावला काय होतं. इंदापूर पास. आता बघा मानगावमध्ये ट्रॅफिक आहे की नाही. अरे मानगाव का ट्रॅफिक. मानगाव ट्रॅफिक चालू. साईडला आपली साई आहे सिटिंग. मित्रांनो मानगावचं ट्रॅफिक सुटका झालेलं आहे. बरोबर आता वाजले 8. आमचे 2:30 तरी गेले आमचे. आता पुढे आता कसं कवर करता येईल जेव्हा सपोज करते. आता मागे आता जेवायला पण थांबवलं नाही. आता पुढे आता चांगलं वाटलं बघेल मग जेवायला थांबवतो. आता पुढे थांबवतो. चला भेटूया जेवायला. जेवढं थांबेल ना तेव्हा आपण भेटूया. चला गेलेला आहे. तर थोडाच वेळात कोल्हापूर येईल. महाड गेला. महाड संपलेला आहे. बघा लालपरी कोकणची लालपरी बघा. LED लाईट. मित्रांनो आपण आता कोल्हापूरच्या आसपास आलो आहोत. तर तिकडे एक हॉटेल कदम पॅलेस म्हणून आहे. तिथे आता उतरलो जेवायला. वाजले तर किती वाजले. साई ट्रॅव्हलचे खास ड्रायव्हर पंडे. रामेश्वर साई. मित्रांनो फायनली आम्ही जेवण निघालेलो आहोत. 1:11 1:15 वाजलेला आहे. कोल्हापूर आहे. आता बघूया बोगदे लागतील. आता बोगदे तुम्हाला दाखवतो कसे लायटिंगने सजवलेले दिसतात ते. तर मित्रांनो कोल्हापूर क्रॉस केलेला आहे. आता थोड्याच वेळात आपल्याला बोगदे लागतील. कशाडी बोगदे लागतील ते बघा.
ह्या ठेवलेला गाडी बंद गाडी बंद गाडी बंद. कशेडी घाट प्रारंभ. कशेडी घाट चालू झालेला आहे. कशेडी घाट कशेडी घाट गेलेला आहे. एका साईडला कशेडी घाट गेला आणि आता बोगद्याचा रोड. बोगद्याचा रोड लागलेला आहे. दोन्ही बोगदे चालू केलेले आहेत. या साईडचं येण्यासाठी राईट साईडचं येण्यासाठी आणि कोकणात जाण्यासाठी बोगदा आहे. तो तात्पुरती चालू केलेला आहे. काम पेंडिंग. बोगदा समाप्त. काही घेऊन फिरतात एंट्री. खड्डेच खड्डे.
परशुराम घाट लागलेला आहे. धुकं बघा, धुकं बघा. सेटिंगवाली साई पुढे गेली होती ती, आता बघा भेटली आहे समोर आपल्या पुढेच चालते.
ठेव इथे लागले देवरू राईट साईड रत्नागिरी मंडळी बाय बाय. मित्रांनो आता रिक्षा पकडली आहे घरी जाण्यासाठी. तळे बाजारवरून टेंपोली सारंगवाडीमध्ये आता रिक्षा जाणार. तुमचं नाव काय का? दीपक कडू तळवडे. तळवडे मार्गे आमची सारंगवाडी गेली. सारंगवाडी गेली आमची.
फायनली मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या गावी. चला आता भेटूया मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.